एक नंबरचा मानकरी. नाव काय? सिकंदर. गाव काही क्षणात जाऊ दे. सुंदर गाड्या लावताय. सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू आहे आणि आज सोन्यापर्यंत रिक्त लढा इकडं सोन्याला बाजी मारली. एक नंबरचा मानकरी चोराडे ओपन मैदानात. नाव काय? महबूब. गाव मेहरबान. शिरंबेकरांचा मेहरबान. ड्रायव्हर कोण होतं? सोन्या ड्रायव्हर. आणि त्याच्या जोडीला कोण होतं? सिकंदर. नमस्ते. चोराडे ओपन मैदानात आज एक नंबर केलेला आहे. आपलं नाव? माझं नाव गणेश पुजारी. गणेश पुजारी. गाव कोळेवाडी. आपल्या नंदीचं नाव? सिकंदर. ह्याच्या अगोदर कुठं पळायला आहे आपला नंदी? बैल बऱ्याच मैदानात पळालाय. बैल मुंबईला असतो. मुंबईत नाताला. हा. आता कधी आला इकडे तुमच्याकडे? बैल येऊन आता एक 6 तारखेला आला बैल. 6-7 तारखेला. 6 तारखेला. आणि पहिलेच मैदान आहे का? नाही, 2 मैदान झाली बैलाची. हा, 2 मैदान झाले. आत्ता पळाला परत. आज कुणाबरोबर पळालाय? आज दीपक शेठ पाटील चिरले, काना शेठ पाटील आणि गणपाभाऊ आसद शिरंबेकरांचा तो मेहरबान म्हणून बैल आहे त्याच्याबरोबर. कुणी नियोजन केलं होतं? मी आणि गणपाभाऊ आसदचे. आमचा पवन वांगीचा आहे. ती पाहुण्या पैसे संबंध आहे. ती त्यात नियोजन झालं. हा. आता हे चोराड मैदानात पळायचं म्हणजे आता पेडगावचं नियोजन आहे त्याच्यामुळेच? तसं काय नाही. गाडी आता पळवायचीच होती. पळवली. चांगली पळाली गाडी. नियोजन कसं असतं घरचं? नियोजन काय बैलांचं आता मैदानाच्या हिशोबाने नियोजन असते सगळं. म्हणजे विकत घेतलेलं आहे का? हो, विकतच घेतलेला आहे. संभाजीनगर वरनं अमोल पाटील आहे निमखेडीचे. त्यांच्याकडनं विकत घेतलेला आहे बैल. आदत मध्ये का? नाही, दुसरा असताना घेतलाय. दुसरा. मग त्याला फेर पहिलं संभाजीनगरलाच? संभाजीनगरला पळालेला आहे बैल. मग फेर देता का तुम्ही? फेर नाही, मैदानातच बैल आता 4-5 दिवसाला पळतात. कुठल्या रानाला जास्त पळतो? असं काय नाही. त्याला राहणारा काय बैल इथून तिथून तेवढाच पळतो. काय विषय नाही. म्हणजे असं काय नाही की चिखलाचं किंवा काय नाही त्याला काय नाही. काय त्याला तसं काय खड्याचं वगैरे काय विषय नाही. आजच्या मैदानाचं नियोजन कसं झालं होतं? म्हणजे फाटीचं आणि पावसाचं? चांगलं झालं होतं. पावसानं पण साथ दिल्यामुळे मैदान उरकलं. पाऊस थांबला त्याच्यामुळे सिमी पण पडलं. परत सगळं ओके झालं. आता कमिटीचं नियोजन कसं होतं? चांगलं. बापू शेट्टीचा ते जवळचे आहेत आमच्या. सोन्या चोराडचा पाहुणा आहे आमचा. एक नंबर चांगलं नियोजन असतं. चांगलं नियोजन केलं मैदानचं. एक नंबर मैदान झालं. तुम्ही आता आमरापूरला पण मैदान आहे, पण तुम्ही चोराड मैदानात कसं काय आला? आम्ही नाही दुसऱ्या आदतला बैलच पळवत नाही. आम्ही पहिल्यापासूनच बैल पळवत नाही. काय असेल ते ओपनला मोठ्या गाड्यात. हो, मोठ्या गाड्यात. हो. आता पुढे कधी बघायला भेटेल आपल्याला? आता पेडगावला कोणाबरोबर नियोजन असेल? अजून काय नक्की नाही. बघू आता संध्याकाळी. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे नंदी कुठलं आहेत? नंदी आता 1972 पासून नाद आहे. 4थी पिढी ही नादात तुमच्या घरची? जेपी भाऊ पाटील 1972 पासून नादात आहे. ती 4थी पिढी आहे नादात. किती बैल झाली त्याला काही माप नाही. गुलाल किती झाले? तिथं गुलाल बरच झाली. ती इथंच एकदा 4 नंबर केला होता घरच्या गाडीने याच पाठीवर. चोराड पाटील. आणि घरचं नियोजन आता कोण बघतं? काही गाडी आहेत गडीच बघतात. बाकी पोरं सगळं बाकीचं नियोजन बघतात. आता घरी कुठलं नंदी आहेत? घरी आता 12 बैल आहेत. 12 बैल. कुठली? आता तुम्हाला नाव सांगायची म्हणजे तेजा आपला तेजा आहे. परत दुसरा एक नवीन गोंड परवा दिवशी सत्पाल म्हणून खरेदी केलाय परभणीवरनं. आणि बाकीची वासरा आहे ती म्हातारी 2 जुनी बैल आहे. ती किती वर्षाची आहे? ती एक 25 वयाचा आहे. मग त्या वयाचा महाराष्ट्रात बैल नाही. जुना बैल तुम्ही दावणीला ठेवलाय. त्यानं काय काळ गाजवलाय? त्यांनी लय काळ गाजवला आहे बैलांनी. त्या जुनी बैल विकत नाही. पाळणारी बैल दावणीलाच मरतात. तरी पण आता 2 बैल तुम्ही म्हणताय, त्याचं 25 एक वय आहे. हो. त्यानं कुठलं मैदान आहे? त्यानं बरीच मैदान गाजवले त्याच्या काळात. लय सगळी मोठी मैदान त्यानं गाजवलेली. पेडगावला आता नियोजन कोणाबरोबर आहे? तसं काय नाही. बघू की संध्याकाळी. अजून नियोजन काही केलेलं नाही. नियोजन अजून केलेलं नाही. संध्याकाळी ठरलं. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सोळा गंभीर वाद वाटतो.